नमस्कार तमाम महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक आणि भावी शिक्षकांनो, मी विजय यादव कोर टीम सदस्य. माझ्या काही कुटुंबातल्या अपरिहार्य कारणांमुळे मला आंदोलनाच्या पहिल्या दिवशीपासून हजेरी लावता आली नाही. आज दिवसभर त्या सर्व कारणांचा, त्या सर्व गोष्टींचा निपटा करून त्या गोष्टी मार्गी लावून मी माझ्या राहत्या ठिकाणापासून म्हणजे 800 किलोमीटरवरून पुण्याकडे येण्यासाठी निघालो आहे. मित्रांनो, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला माझा आजच्या धावपळीचा थकवा दिसतच असेल. या सर्व धावपळी करून आज मी रात्रभर प्रवास करून उद्या सकाळी टेंटमध्ये हजर राहणार आहे. कारण माझ्या मनात तुषारदादा देशमुख यांची तळमळ, माझ्या मनात ज्या लोकांनी माझ्यासोबत या शिक्षक भरतीमध्ये खांद्याला खांदा लावून काम केलं आहे त्या लोकांना अजूनही जॉबला लागला नाही, ही तळमळ आहे. आणि या तळमळीपोटी पुढचे आंदोलन संपेपर्यंत 24 तास मी त्या टेंटमध्ये हजर असणार आहे. आता जे लोक आंदोलनाला आलेत, हजर आहे, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. जे काही लोक काही दिवस आले, काही कारणास्तव आपल्या घरी गेले, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे. मित्रांनो, आंदोलन म्हणजे एक सहल नाही, आंदोलन म्हणजे एक लढा आहे. तो लढा जिंकेपर्यंत लढायचं असते. त्यामुळे आतापर्यंत आंदोलनात सहभागी झाले ते आणि काही कारणास्तव आपल्या घरी गेले होते, त्यांनी कृपया आज रात्री किंवा उद्या पहाटे परत एकदा आंदोलनाकडे निघा आणि उद्या सकाळी मोठ्या संख्येने हजेरी लावा. जे लोकांनी आतापर्यंत आंदोलनाला आलेच नाहीत, वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आंदोलनाची मजा पाहतायत, वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरती आंदोलनाच्या व्हिडिओ पाहतायत, अशा लोकांना माझं नम्र आव्हान आहे. गेल्या 4 दिवसात तुम्ही जिथं उपस्थिती लावली आहे, तुम्ही तिथे गेला नसतात तर तुमच्या वाचून कुठलंच काम थांबलं नसतं. परंतु तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल, तुमचा हक्क मागायचा असेल, तर तुम्हाला आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावणं अत्यंत गरजेचं आहे. आज जर तुम्ही तुमचा हक्क मागण्यासाठी नाही आलात, पुढच्या 5-10 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल, त्यानंतर तुम्ही काय मागण्याच्या लायकीच नाही राहणार. कारण तुम्हाला तुमच्या दादा, मामा, नाना, काका यांच्या प्रचारासाठीच फिरायला लागणार आहे. मित्रांनो, आचारसंहितेच्या आधी जर टॅब ओपन नाही झाला, जाहिराती अपलोड नाही झाल्या, तर ही भरती आचारसंहितेच्या नंतर होईल का नाही, यावर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आपली वय 35, 36, 37, 40 झालेली आहेत. यानंतरच्या शिक्षक भरतीचं काय खरं नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण तुम्हाला शेवटचे 5 दिवस जे निर्णायक आहेत, या 5 दिवसामध्ये राजकारण्यांकडून, सत्ताधाऱ्यांकडून पाहिजे ते निर्णय वधवून घेता येतात, ही चांगली तुम्हाला खात्री आहे. तरी पण तुम्ही घरात बसलात, अजूनही तुम्ही घरातून निघालेला नाहीत, याचं मला खरंच दुःख वाटतंय. माझी सर्वांना विनंती आहे, तुमच्या हातातली कामं टाका. 4 दिवस बायको, लेकरं, आई, वडील घेऊन आंदोलनात या. आंदोलनामध्ये एक आजोबा ऑलरेडी 3 दिवसापासून तिथं आहेत मुलांसाठी, आजी येतात सुनेसाठी, आणि कित्येक कुटुंब लेकराबाळासकट तिथं हजर असतात. मित्रांनो, लग्न सर्वांचं झालेलं असतंय, लेकरं सर्वांना झालेली असतात. ही जी कारणं आहेत, ही कारणं बाजूला ठेवा. 4 दिवस पोरांच्या शाळा बुडू द्या. तुम्हाला जर सरकारी नोकरी लागली तर या पोरांचं शैक्षणिक नुकसान हे एका सेकंदात भरून निघण्यासारखं असतंय. हातातली कामं सोडा. ज्याच्या घरी अपरिहार्य कारणं आहेत, कोणाची मयत झाले, कोण ICUमध्ये ॲडमिट आहे, अशा लोकांनी नक्कीच घरी बसून आपल्या कुटुंबाची साथ द्या. तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर लढू. पण ज्यांच्या घरामध्ये अशा काही परिस्थिती गंभीर नाहीत आणि फक्त येण्याची इच्छाशक्ती कमी आहे, अशा लोकांना माझी नम्र विनंती आहे. मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या हक्कासाठी, तुमच्या जॉबसाठी
तुम्हाला आयुक्त कार्यालय गाठायला लागतंय. तुमच्यासाठी तुषारदादा देशमुख आणि इतर उपोषणकर्ते उपोषणाला बसलेले आहेत. सणासुदीचा तो माणूस आई आणि आजीला सोडून, वयोवृद्ध आजी आणि आईला सोडून तो इथं रस्त्यावर येऊन आपल्यासाठी बसला आहे. आणि आपण घरात बांगड्या घातल्यासारखं जर घरात बसणार असू तर आपल्या शिक्षणाचा, आपल्या मॅच्युरिटीचा आणि आपण शिक्षक म्हणून घेतलेल्या अकलेचा खरंच धिक्कार आहे. माझे शब्द जरी तुमच्या जिवारी लागत असतील, लहान भाऊ म्हणून मला माफ करा. तुमच्या हक्कासाठी तुम्ही लवकरात लवकर पुण्याकडे निघा. हा व्हिडिओ पाहून जे कोण घरातून निघणार आहेत त्याने कमेंट बॉक्समध्ये किंवा मला पर्सनल व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करून सांगा की सर आम्ही निघालो आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे असेलच. मी परत एकदा सांगतो आहे, 8600 295612. विजय यादव, कोर टीम सदस्य. मित्रांनो, प्रवासाला निघताना मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला प्रवासात ज्या काही अडचणी येतील त्यासाठी मला कॉन्टॅक्ट करा. पुणे आयुक्त कार्यालयाच्या समोर आपलं आंदोलन आहे. पत्ता, लोकेशन, काही अडचण आली तर मला तुम्ही कॉल करा. 24 तास मी कॉल उचलतो सर. माझी सर्वांना विनंती आहे, आज आत्ता घराबाहेर निघा, आंदोलनस्थळी पोचा. आपले हेवे देवे, आपले मुद्दे, आपले छोटे छोट्या गोष्टी बाजूला ठेवा, मान सन्मान बाजूला ठेवा आणि आंदोलनस्थळी पोचा. एका निर्णायक लढ्यामध्ये आपण आहोत. आचारसंहिता 4-5 दिवसावर आलेली असताना